नमस्ते, मी डॉक्टर सुवर्णा सातपुते. कल्पतरू वेलनेस वाईब या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आता उन्हाळा सुरू होत आहे, तर अनेक लोकांना उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा त्रास होतो, म्हणजेच हीटचा त्रास होतो. पण ज्या लोकांची जन्मतः हा पित्त प्रकृती आहे, त्या लोकांना फक्त उन्हाळ्यातच नाही, तर बाकी इतर ऋतूमध्येही त्यांना उष्णतेचा त्रास होतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की शरीरातील उष्णता वाढण्याची कोणती कारणे आहेत आणि त्यावरती आपण कोणते घरगुती उपाय करू शकतो, तसंच त्याची लक्षणे काय आहेत आणि त्यामध्ये कोणते पथ्य पाळले पाहिजे. ह्या सर्व गोष्टी आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. चला तर सगळ्यात पहिला आपण शरीरातील उष्णता वाढण्याची काय कारणे आहेत ते बघूयात. शरीरातील उष्णता हा शरीरामधील पित्तदोष वाढल्यामुळे वाढते. शरीरामध्ये 3 प्रकारचे दोष असतात: वात, पित्त आणि कफ. जेव्हा पित्त दोष वाढतो तेव्हा शरीरातील उष्णता तसंच रक्तातील उष्णता वाढते. आता पित्त दोष का वाढतो? तर पित्तदोष हा चुकीच्या आहारामुळे, चुकीच्या विहारामुळे तसंच हवामानातील बदलमुळे वाढतो. हवामानातील काय बदल आहेत? तर उन्हाळ्यामध्ये हवेमध्ये, वातावरणामध्ये ऑलरेडी कोरडेपणा आणि उष्णता असते. त्या कोरडेपणामुळे आणि उष्णतामुळे पित्तदोष वाढतो. चुकीचे आहार म्हणजेच जर आहारामध्ये जास्ती तीक्ष्ण, उष्ण, कटू आहारांचं सेवन करत असेल तर, म्हणजे जास्तीचं तळलेलं, तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थांचं सेवन करत असेल तर पित्तदोष वाढतं. तसंच आहारामध्ये अद्रक, लसूण, मसाले यांचं प्रमाण जास्त असेल तर त्याच्याने पित्तदोष वाढतं. तसंच चहा, कॉफी यांचं प्रमाण अति असेल तर यांच्या अतिसेवनामुळेही पित्तदोष वाढतं. आणि मांसाहारचं प्रमाण जास्त असेल तर त्याच्यामुळेही पित्तदोष वाढतं. तर हे झालं चुकीच्या आहाराबद्दल. चुकीचा विहार त्यामध्ये काय येतं? तर अतिव्यायाम. व्यायाम किती प्रमाणात केला पाहिजे त्याच्या प्रकृतीनुसार आणि प्रत्येकाच्या वयानुसार, वजनानुसार आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. जर अति प्रमाणात व्यायाम होत असेल तर त्याच्यामुळेही पित्तदोष वाढतं. तसं जर उन्हामध्ये जास्ती फिरत असाल किंवा जास्ती संताप, राग, चिडचिड ह्याच्यामुळेही पित्तदोष वाढतो. आणि तसंच पाणी कमी पिल्यामुळेही पित्तदोष वाढतं. तर हे झाले पित्तदोष वाढण्याचे म्हणजेच शरीरातील उष्णता वाढण्याचे मुख्य कारणे. तर आता जाणून घेऊया की शरीरातील उष्णता वाढली आहे हे कसं ओळखायचं, त्याचे लक्षणं काय काय आहेत ते जाणून घेऊया. जेव्हा शरीरातील उष्णता वाढते तेव्हा छातीत जळजळ, पोटात जळजळ, हातांची तळपायांची जळजळ होते, टाचांना भेगा पडतात. तसंच लघवी गरम होते, लघवीच्या जागी जळजळ होते, आग होते आणि मूळव्याध, भगंदर यांचा त्रास वाढतो. संडासाच्या जागी आग होते, ह्यासारखे त्रास होतात. तसंच त्वचेवर लाल चट्टे पडतात, लाल बारीक फोडा येतात, गांद्या येतात, असेही त्रास होतात. डोळ्यांवरती तुम्ही जर उष्णतेचा परिणाम बघताल तर डोळे लाल होतात, डोळ्यांची आग, जळजळ होते, डोळ्यातून सारखं पाणी येतं, असे डोळ्यावर याचा परिणाम होतो. तसंच डोकेदुखी, चक्कर येणे, केस गळती, केस लवकर पांढरे होणे ह्यासारखेही त्रास उद्भवतात. आणि जर अजीर्ण, बद्धकोष्ठता म्हणजेच इनडायजेशनमुळे, कॉन्स्टिपेशनमुळे जर पित्तदोष वाढत असेल तर त्याच्यामुळे सारखं सारखं तोंड येणे ह्याचा त्रास होतो. तसंच डोळ्यांमध्ये रांजणवाडी येण्याचेही उष्णतामुळे त्रास होतो. तर हे सर्व पाहिलं आपण उष्णता वाढल्याने आपल्या शरीरावरती कोणकोणते लक्षणे दिसतात. आता आपण ह्याच्यावरती कोणते उपाय करू शकतो आणि कोणते पथ्य पाळायचे आहे त्याबद्दल बघूयात. आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे कोणतेही आजाराबद्दल आपण औषधं घेत असताना किंवा त्याच्याबद्दल उपचार किंवा उपाय करत असताना सर्वात पहिला आहे निदान परिवर्जन. निदान परिवर्जन म्हणजे काय? आपल्या शरीरातील आता हे उष्णता वाढण्याचे कोणतं हेतू आहे, कोणतं कारण आहे ते आपल्याला अगोदर ट्रीट केलं पाहिजे. ते ट्रीट केल्यानंतरच आपण जे उपचार घेतोय किंवा जो काही उपाय करतोय त्याचा आपल्याला रिझल्ट येईल. आता जर आपण चुकीच्या आहारामुळे जर पित्तदोष वाढत असेल तर तो चुकीचा आहार आपण बंद केला पाहिजे. तळलेलं, तेलकट, मसालेदार पदार्थांचं सेवन कमी केलं पाहिजे. अद्रक, लसूण, मसाले
यांचं प्रमाण कमी केलं पाहिजे. चहा, कॉफी यांचं सेवन कमी प्रमाणात केलं पाहिजे. तसंच मांसाहारचं पण प्रमाण कमी केलं पाहिजे. आणि आहारामध्ये तुम्ही बाजरी बंद केलं पाहिजे. बाजरी ही पित्तवर्धक आहे. याच्यामध्ये खूप उष्णता आहे. बाजरीच्या ऐवजी तुम्ही गहू, ज्वारी, नाचणी, राजगिरा यांचा उपयोग करू शकता. तसंच मांसाहार कमी करून तुम्ही हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये यांचा प्रमाण वाढवलं पाहिजे. आणि पालेभाज्यामध्ये विशेषतः भोपळ्याचे सर्व प्रकार तुम्ही घेऊ शकता. तसंच दोडका, कारले, राजगिऱ्याची भाजी, तांदूळची भाजी हे सर्व पित्तशामक क्वालिटीचे आहेत. त्यामुळे ह्या सर्व भाज्यांचा आपल्या रोजच्या आहारामध्ये समावेश करणं खूप गरजेचं आहे. तसंच फळांमध्ये आपण बघू तर द्राक्षे, डाळिंब, केळी हे सगळे पित्तशामक क्वालिटीचे आहेत. शीतगुणाचे आहेत. त्यामुळे आपल्या शरीरातील पित्त, शरीरातील उष्णता, रक्तातील उष्णता कमी करण्याचं काम करतं. आणि तसंच पेय दुपारच्या टायमाला एखादा पेय आपण त्यातला घेतला पाहिजे. त्यामध्ये येतं निंबू सरबत, कोकम सरबत, नारळ पाणी, ताज्या उसाचा रस हे आपण एखादा पेय दुपारच्या टाईमला घेऊ शकतो. ते सगळे शीतगुणाचे आहेत आणि आपल्या शरीरातलं पित्तदोष कमी करण्यासाठी आणि तसेच शरीरातली उष्णता, रक्तातील उष्णता कमी करण्याचा याचा उपयोग होतो. आता चुकीच्या विहारामध्ये काय येतं, जर अति व्यायाम करत असाल तर त्या अति व्यायाम कमी केला पाहिजे. जर उन्हात जास्ती फिरत असाल तर ते फिरणं कमी करायला पाहिजे. संताप, राग, चिडचिड हे सर्व आपण कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. हे सगळं चुकीच्या विहारामध्ये येतं. ह्या सर्व गोष्टी आपण कंट्रोल करू तरच आपण जे काही उपाय घेणार आहोत, जे काही उपचार करणार आहोत त्याचा आपल्याला रिझल्ट येणार आहे. तर नेक्स्ट आता 3 घरगुती सोपे उपाय सांगणार आहे. त्यामध्ये तुम्ही कोणताही एक उपाय करू शकता. सगळ्यात पहिला आहे आवळा. आवळ्यामध्ये खूप सारे व्हिटॅमिन सी आहे, अँटीऑक्सिडंट्स आहे आणि याला त्रिदोष शामक म्हणलेलं आहे. त्रिदोष शामक म्हणजेच काय? शरीरामध्ये वात, पित्त, कफ हे 3 प्रकारचे दोष असतात. ते तिन्ही दोष बॅलन्स ठेवण्याचं काम हे आवळा करतं. आणि तसंच आवळ्याला सप्तधातुवर्धक म्हणलेलं आहे. सप्तधातू कोणते आहेत शरीरामध्ये? तर रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र हे शरीरामध्ये सप्तधातू आहेत. हे सप्तधातूंची पुष्टी करण्याचे काम हे आवळा करतं. रोज तुम्ही फ्रेश आवळ्याचं ज्यूस घेऊ शकता. जर मार्केटमध्ये आवळा अवेलेबल नसेल तेव्हा तुम्ही आवळा चूर्ण घेऊ शकता. आता हे चूर्ण कसं घ्यायचं आहे? तर 1 चमचा चूर्ण साधा 1 ग्लास पाण्यासोबत घ्यायचं आहे. रोज सकाळी उठल्यानंतरनं तुम्हाला दिवसाची सुरुवात ही आवळा चूर्ण किंवा फ्रेश आवळ्याने करायची आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे? त्याच्यामुळे तुमच्या शरीरातील पित्त कमी येण्यास मदत होईल. सगळे दोष बॅलन्स राहण्यास मदत होईल. तसंच शरीरातील उष्णता आणि रक्तातील उष्णताही कमी येण्यास मदत होईल. ह्यासोबतच तुमचे पोटाचे विकार, नेत्रविकार, त्वचेचे विकार हे सर्व कमी येण्यासाठीही आवळा मदत करतं. तर हे पाहिलं आपण आवळाबद्दल. नेक्स्ट उपाय आहे धने. सर्वांच्या घरात इझिली धने अवेलेबल असतं. तर आता धने कसे घ्यायचं आहे? तर 2 चमचे धने तुम्ही रात्री भिजत घालायचं आहे पाण्यामध्ये आणि सकाळी ते पाणी व्यवस्थित गाळून उपाशीपोटी प्यायचं आहे. धन्याला आयुर्वेदामध्ये दाहशामक म्हटलेलं आहे. दाहशामक म्हणजेच उष्णता कमी करण्याचं काम हे धने करतं. तसंच धने हे अग्निदीपन करतं, पाचक आहे, पचायलाही हलकं आहे. आणि धन्याला आयुर्वेदामध्ये नेत्र म्हणले आहे, म्हणजेच डोळ्यांसाठी हितकर आहे. जे काही डोळ्याचे विकार आहेत, जे काही उष्णतेमुळे तसंच डोळ्याची काही आग होते, जळजळ होते, सारखं डोळ्यातून पाणी येतं, ह्या सगळ्या गोष्टीही कमी करण्यासाठी धन्याचा उपयोग होतो. तर नेक्स्ट उपाय आहे काळे मनुके. काळे मनुके हे सुद्धा शीतगुणाचे आहेत आणि हेही पित्त शामक आहेत. काळे मनुके ही सुद्धा शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी, रक्त शुद्धीकरण करण्यासाठी तसंच रक्तातील उष्णता कमी करण्याचं काम करतं. त्यासाठी तुम्हाला काळे मनुके रात्री 10 ते 12 काळे मनुके व्यवस्थित भिजू घालायचे आहेत पाण्यामध्ये आणि सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी ते 10 ते 12 काळे मनुके व्यवस्थित बारीक चावून खायचे आहे. त्याच्यामुळे शरीरातील उष्णता कमी येण्यासाठी, शरीरातील पित्त कमी येण्यासाठी आणि तसंच रक्तातीलही उष्णता कमी येण्यासाठी याचा उपयोग होतो. ह्या तिन्हीमधील तुम्ही कोणताही एक उपाय घरगुती करू शकता. सेकंड आहे पाद अभ्यंग. तळपायाची आग कमी करण्यासाठी तसंच शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी
पादाभ्यंग करणं हे फार गरजेचं आहे. पादाभ्यंग कसं करायचं आहे, तर रोज रात्री झोपण्याच्या अगोदर तुम्हाला तळपायांची मसाज करायची आहेत. त्यासाठी तुम्ही साजूक तुपाचा उपयोग करू शकता किंवा साधं खोबरे तेल, कोकोनट ऑइल यूज केलं तरीही चालेल. व्यवस्थित तळपायांची मसाज केल्यानंतरनं तुम्हाला तळपायांची आग कमी येण्यासाठी मदत होईल. तसंच टाचाचे दुखणे जे आहेत ते कमी येण्यासाठी मदत होईल. शांत झोपून येण्यास मदत होईल आणि तसंच शरीरातील उष्णता, शरीरातील दाह कमी येण्यासाठीही मदत होते. तर ह्या 3 उपायापैकी तुम्ही एखादा उपाय करू शकता आणि दुसरा आहे पादाभ्यंग. हे 2 केल्यानंतरनं तुमच्या शरीरातील जे काही उष्णता आहे, जे काही पित्त आहे, जे काही रक्तातील उष्णता आहे, ते सर्व कमी येण्यासाठी मदत होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे की शरीरातील उष्णता वाढण्याची कोणती मुख्य कारणे आहेत आणि त्यांची लक्षणे काय काय आहेत आणि त्याच्यावरती आपण कोणते पथ्य पाळलं पाहिजे आणि कोणते घरगुती उपाय आपण करू शकतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील, आणखीन काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. थँक यू.